म्हणजे ज्यानं एवढ्या अट्टहासानं घर बांधलं तो स्वतःच्या घरी जास्त वेळ राहिला नाही. प्रमाण आहे याचं. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा, द्वारकेचा राणा कुणाच्या घरी आहे? पांडवाच्या घरी. कारण पांडवांची भक्ती. अरे अर्जुना तू रडतोयस का? अरे मी तुझ्या जवळ आहे ना. ज्याच्या जवळ देव आहे त्याला रडावं, ज्याच्या घरात देव जन्माला आला त्याने रडावं. हे जर तेव्हाच असेल तर आताची परिस्थिती किती वाईट आहे. आता तर देवाचं अस्तित्व लोकांना लवकर जाणवतही नाही. लोक परमार्थाच्या दिशेने नाही, रडत बसतात आयुष्यभर, माझं कसं होईल, माझं कसं होईल. आईच्या दुधापासून, आईच्या दूध पिताना आपण ज्या वेळेला शिशु अवस्थेमध्ये आईच्या दुधासाठी जे रडणं माणसाचं चालू होतं, तर आईच्या दुधापासून रडणं शेवटच्या ऑक्सिजन पर्यंत रडणं चालू आहे. रडणं थांबत नाही माणसाचं. फक्त रडण्याची कारणं वेगवेगळी आहेत, दुःखाची कारणं वेगवेगळी, रडणं सगळे. अरे अर्जुना रडतोयस काय? मी आहे ना. तुला माहितीये का तुझ्या रडण्याचं कारण काय आहे? अर्जुन म्हणले देवा जास्त शहाणपणा शिकू नको. चिडलेला व्यक्ती मोठ्यांचा आदर रागाच्या भरात विसरून जातो. मला सांगू नको. आणि म्हणून शास्त्र सांगत असताना काही गोष्टी सांगितल्यात. शास्त्र कोणाला सांगावं? काही वेळेला देवाला असा संभ्रम झाला, हा आत्ताच मला बोलू देत नाही, पुढची गीता ऐकेल की नाही कोणास ठाऊक. हा आत्ताच बोलू देत नाही. तुम्ही बघा, आपण वयाने लहान असलो भडकलो जरी तर आपल्या समोरचा माणूस कधी कधी कळत नाही की ही वयस्कर आहे. वेळ निघून गेल्यावर आपण म्हणतो माफ करा बरं का, मी जरा जास्तच बोललो तुम्हाला, जाऊ दे आता. तुम्हाला नाही बोलायचं तर कुणाला बोलायचं? अर्जुनही म्हणतात देवा तुझ्यावर नाही रागवायचं तर कोणावर रागवायचं? आता काय सांगू तुला, तू मला एवढं ज्ञान सांगतो पण माझ्या समोर कोण आहे हे तू पाहिलंस का? अरे माझे कृपाचार्य आहेत, माझे द्रोणाचार्य आहेत, माझे भीष्माचार्य आहेत, हे सगळे आचार्यांनी मला लहानपणापासून चांगली विद्या शिकवली आणि तू यांच्या समोर बाण धर असं म्हणतो. देवा तुला काही कळतंय का? बरं ज्या भावंडासोबत मला युद्ध करायचंय त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? तेही युद्धासाठीच. त्या दुर्योधनानं भगवान श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापूरला मध्यस्थी करायला आले होते त्यावेळेला दुर्योधनानं सगळ्या जमलेल्या लोकांदेखत भगवंताला स्पष्ट वक्ती शब्दानं सांगितलं होतं की तुम्ही पांडवाची कितीही बाजू घ्या श्रीकृष्णा, पण मी दुर्योधन तुम्हाला सांगतो सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा बिना युद्धाची देणार नाही. किती गुंठे बसतात सुईच्या टोकावर? सांगा मला. आपल्याला सुईचं टोक दाखवता तरी येतं का? इतकं सूक्ष्म येतंय. पण दुर्योधनाची वाणी किती सूक्ष्म म्हणावी, अभ्यास कसा. अहो सुईच्या टोकावर बसेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तो दुर्योधन सुईचं टोक पाहतोय अर्जुना तुला जमीन देताना, आणि तू म्हणतोय की ही माझी भावंड आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. अरे हे मी कारणच माणसाच्या रडण्याचं कारण आहे. हे जे मीपणा आहे ना तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, मी करता ऐसे म्हणसी, माझं माझं म्हणसी. जे माझं माझं केलं की तू रडणार, हे माझं, हे माझं, हे माझं. एक तर तुला दुसरा जन्म यांना मारण्यासाठी घ्यावा लागेल, नाही तर मग मला काहीतरी करावं लागेल, पण यांना मारल्याशिवाय गत्यंतर नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति. रडतोय कशासाठी? का रडतोय? मी आहे ना, मला या श्लोकाकडे जायचंय. या श्लोकाचा अर्थ असा आहे अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभुक्तानां योगक्षेम वहाम्यम. मी आहे ना. या श्लोकाचा अर्थ आहे भगवंत सांगतात अरे माझ्या ठाई जो अनन्य भावाने शरण आला त्याचा सर्व योगक्षेम मी चालवतो, आणि जिथे मी आहे तिथे काळजी करण्याची गरज नाही. कशासाठी काळजी करायची आहे? गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं आणि नवऱ्याचं नाव आपल्या नावाशी जोडलं, बापाचं नाव आपोआप पुसलं जातं की नाही? जातं की नाही? माहेर पण जातं की नाही? मग कोणत्या सणाला कोणती साडी घ्यायची? जबाबदारी कुणाची? बोला बोला, भेटलीतलं भेटली. जबाबदारी कुणाची? का चार चौघात नाव घेतलंय ना, चार चौघात मंगळसूत्र. एकदा मंगळसूत्र बांधलं, फेरे घेतले, एवढंच आहे. या लग्नात फेरे घ्यावे लागतात. या लग्नामध्ये बिना फेरे हम तेरे. या लग्नात फेरे नाही आहेत. कोणत्या? हे लगन. लगन हा शब्द फार, लग्न, लगन हिंदीमध्ये प्रेमाला लगन असं म्हणतात. हमें लगन तुमसे लगा बैठे फिर जो होगा देखा जाएगा. लगन म्हणजे जिव्हाळा, एक प्रेम, पती पत्नीचं प्रेम, परिवाराचं प्रेम. तसं या परमार्थामध्ये देवा तुझी लगन लागली आहे ना, मग एकदा तुझ्या गळ्यात नावाची माळ घातली, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. मग देव म्हणतो हेच सांगतोय ना बाबा मी तुला, अनन्य जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. अर्जुना रडायची गरज नाहीये. फक्त
कर तू एवढंच, हे तू जे माझं माझं म्हणतोय ना, या माझ्या ठिकाणी सुद्धा मला लाव. अर्जुन म्हणले मला कळालं नाही, मी सांगतो म्हणे, मन मीची करी माझे भजनी प्रेम धरे, ते सर्वत्र नमस्कारी मज एका ते. अनन्य भावानं जर या मृत्यू लोकामध्ये आजही एखादा भक्त राहिला, एखादी भक्तीने, एखादी स्त्री, एखादा पुरुष जो विदेही अवस्थेमध्ये भगवत तत्वाशी तदाकार होण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला, तर भगवंताला तेच हवंय. भगवंत हे बघत नाही तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही कोणत्या गाडीमध्ये आलात, कोणता पेहराव घेतला. मंदिरामध्ये जाताना आम्ही नेहमी सांगत असतो, प्रामुख्यानं आपण थाळी सजवतो, भगवंताची पूजेची थाळी सजवतो. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी फार पवित्रतेत असाव्या. आणि थाळी सजवून आपण सुंदर आभूषण घालून, वेशभूषा घालून मंदिराकडे चाललोय. आणि मंदिरामध्ये जात असताना सगळ्या गोष्टी आहेत, सगळे द्रव्य आहेत, इत्र आहे, फुलं आहेत, सुगंधी. गंमत अशी आहे, मला काही लोकांचं कळतच नाही, निदान देवपूजेच्या वेळेला तरी मीपणाचा अहंकार त्याजावा आणि तू आणि मी एक आहे हा भाव असावा. आम्ही नेहमी सांगत असतो, मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत माझ्यासोबत कोण आहे याचं भान असावं, पण पायरी चढल्यावर माझ्यासोबत कोण आहे लक्षात नसावं. बायको आहे, नवरा आहे, मुलं बाळ आहे, काही घेणं देणं नाही. जर त्या पहिल्या पायरीवर सगळं सुटत नसेल, मंदिरात जाऊनही काही उपयोग नाहीये. त्यापेक्षा ठाईचं बाई सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, काही गरज नाहीये. कारण विठ्ठल जळी स्थळी भरला, गरज नाही मंदिरातच जायची. मंदिरात जायचंच असेल तर मंदिरात सगळ्यात प्रधानत्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाचं मन आहे. अर्जुना, हे मन अनन्य भावानं जर मला शरण झालं तरच मी भक्ताचा उद्धार करतो. कारण घेसी तेव्हा देसी हा माझा नियम आहे. लोक जसे लाज घेतल्याशिवाय काम करत नाही ना, तसं भक्तीची आणि भावनेची लाज घेतल्याशिवाय मलाही काही करता येत नाही. आणि ते समोरचा तयार आहे का, त्याला गरज आहे का? नाही तर तोंडात तंबाखू धरून एखादा प्रवचन ऐकायला बसला, काय करणार आहे त्याला? म्हणून व्यसन्यांना प्रवचन कीर्तन सांगू नये, ज्ञान सांगू नये. जास्त रोग्यांना ज्ञान सांगू नये. रोगानं ग्रस्त आहे आणि आपण त्याला गीता सांगत बसलो, काय करणार आहे? त्याच्या शरीराची व्याधी चालू आहे, त्याला कळेल का प्रवचन? एखादा खूप दुःखामध्ये आहे, त्याला सांगू नये. मग ज्ञान, भक्ती, वैराग्य या गोष्टी कुणासमोर कराव्या? ज्याला या संसार सागरातून उपरतीची जिज्ञासा आहे, ज्याला तरुण जायचंय, काहीही करा पण मला इथून बाहेर काढा. गंमत अशी आहे, बाहेर निघायचं सगळ्याला पण जात नाही कुणी बाहेर. आम्हाला लोक म्हणतात, महाराज तुम्ही भागवत करता का? हो करतो ना, भागवत कथा आम्ही करतो. रामकथा हो. मग तेच भागवत आहे का की जे ऐकल्यावर राजा परीक्षितला विमान आलं होतं न्यायला? हे तुमच्याकडे तर तेच हो तेच, अजून काही दुसरं तयार झालेलं नाही. तेच कृष्णचरित्र आहे, तेच भागवत आहे आमच्याकडे पण. हो का? मग 7 दिवस झाल्यावर 8व्या दिवशी विमान येईल का? म्हणलं नाही आलं तर आणू आपण. जायची तयारी असेल तर विमान यायला काय हरकत आहे, पण आधी जाणाऱ्याची लिस्ट तर झाली पाहिजे ना की मला जायचं विमानात बसून म्हणून. तुकाराम महाराजांनी विना सोडला जिजाबाईसाठी. आईसाहेब म्हणल्या म्हशी कोण सांभाळणार, तुम्हाला काय काम न धंदा हरी गोविंदा, जा तुम्ही तुमचं. ज्या घरात तुकाराम महाराज आले तिथे लवकर जाता आलं नाही. मायामोह सुटत नाही. जायची इच्छा कोणाला आहे? एका राजाचा वाढदिवस होता, राजाचा अभिष्ट चिंतन सोहळा. आणि अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं राजाला काय वाटलं कुणास ठाऊक, दरवर्षी भरपूर कैदी एकत्र व्हायचे. म्हणजे सगळे कैदी पाहिल्यानंतर राजाला दया आली. राजाने प्रधानाला लवकर बोलून घेतलं, आपत्कालीन सभा घेतली. प्रधान जे आले, राजाने सांगितलं, प्रधानजी मला असं वाटतं की या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपण काहीतरी वेगळं करू. दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं असतं, यावर्षी थोडंसं वेगळं करू. प्रधानजी म्हणले काय करायचं? ऐका बरं, दृष्टांत आपल्यासाठी आहे. म्हणले असं करू की या तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांना सोडून देऊ. आपण सोडून देऊ म्हणले. प्रधान म्हणलं राजाच्या डोक्यावर परिणाम झाला का काय कोणास ठाऊक. मग बरोबर वाढदिवस जवळ आला की लोक गुन्हे करतील की हा राजा वाढदिवसाला सगळ्याला सोडून देतो, मोकळे सगळे. अहो म्हणले महाराज तुमची युक्ती चांगली आहे, पण इथून जाण्याच्या पात्रतेचं कोण आहे हे तर पाहिलं पाहिजे ना. इथून जायचंय कुणाला, इच्छा कुणाची आहे हे तर कळलं पाहिजे ना. राजाला त्या भाषेतलं गोड बंगाल काही कळे ना. राजा म्हणला मला काही कळत नाही. तो म्हणला गंमत बघा, कळत नाही तर मी करतो सगळी योजना. त्यानं त्या कारकुनाला बोलून घेतलं. उद्या जन्मदिवस आहे आणि आज सगळ्या कैद्यांना बाहेर काढलं. गंमत ऐका, सगळे कैदी बाहेर आले, एका रांगेत उभा राहिले, हाताची घडी तोंडावर बोट. राजा सिंहासनावर आरूढ झाला आणि बंदीजनांनी घोषणा केली आणि प्रधान त्या बंदीजनाद्वारे सांगायला लागला, ऐका बरं का, ऐका,
आपल्या मालकांचा राजाचा अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि महाराजांचं म्हणणं असं आहे की माझा वाढदिवस आहे ना, मग यावर्षी ज्याला जे जे हवं त्यानं मनसोक्त मागून घ्या. मग राजाला लिंक लागली की या कैद्यापैकी कुणीतरी म्हणेल महाराज आम्हाला बाहेर काढा. प्रधान फारच हुशार आहे म्हणे, माझ्या हे डोक्यातच आलं नाही. प्रधानजीने सांगितलं, अहो राजांना असं म्हणायचंय तुम्हाला काय लागेल ते मागून घ्या, संधी आहे, पुन्हा ही संधी नाही, काय हवं ते मागून घ्या. कारकुन इथं बसलेला आहे, लिस्ट करणं चालू आहे, ज्याला जे पाहिजे त्यानं मागून घ्या. राजा इथं बसलेले आहेत, कुणी काही म्हणणार नाही, मनावर कोणता भार ठेवायचा नाही, कुणाचं दडपण ठेवायचं नाही, मनाला वाटेल ते मागायचं. कैद्यांनी मान हलवली. प्रधान म्हणला आता गंमत बघा. नंबर 1च्या कैद्याला विचारलं, का हो काय पाहिजे तुम्हाला? काही नाही म्हणले, आतमध्ये लय ढेकणं चावतात, तेवढी फवारणी करून घ्या. 1 नंबरचा कैदी ढेकणावर फवारणी. 2 नंबरच्या कैद्याला विचारलं, भाऊ तुला काय पाहिजे? काही नाही म्हणला, हो डाळ एकीकडे पाणी एकीकडे, खायची व्यवस्था नाही, जरा खाण्यापिण्याकडे बघा म्हणा महाराजांना. 2 नंबरचा कैदी खाण्यापिण्याची व्यवस्था, हे आपलंच आहे, आपणच कैदी आहे त्याच्यातले, हे दुसरं कोणी नाहीये. 3 नंबरच्या कैद्याला विचारलं, तुला काय पाहिजे भाऊ? तो म्हणला, हो हे इकडे तुकडे तोडू तोडू एवढे हाड झाले, मांस राहिलं नाही, खाली झोपलं तर अंगाला हाडं टोचतात, मग गादीन उशीची व्यवस्था करा. बघा तुरुंगात असे माठकही असतात काही काही. 3 नंबरचा कैदी गादी उशी पलंग व्यवस्था. 4 नंबरचा म्हणला, गप्पा मारून मारून किती मारणारे, करमत नाही, मनोरंजनाची व्यवस्था करा. 4 नंबरचा कैदी मनोरंजनाची व्यवस्था. एकेका कैद्याला विचारायचं, असे महाठक महाराज एकानं हे मागावं, एकानं ते मागावं, एकानं कुणी खेळणं मागावं, कुणा झाडाला पाणी घालायचं, कुणी मनोरंजन मागावं, कुणी खाणपिन मागावं. सगळं काही मागत मागत राजा डोक्याला हात लावून बसला. बरं झालं यांना सोडून दिलं नाही. शेवटी राजाच्या डोळ्याला पाणी आलं की माझ्या या कैद्यांपैकी एकही नाही. प्रधानजी म्हणले, रडू नका, थांबा, सगळे जरी संपलेत तरी सगळ्यात शेवटी 2 गुडघे वरती करून मान खाली घालून एक जण ढसढस रडतोय, तास झालाय, एक जण बाकी आहे. आणि प्रधानजी त्याच्या जवळ गेले आणि प्रधानानं त्याला विचारलं, सज्जना तुला काय पाहिजे? खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे, ढेकणाची व्यवस्था करायची आहे, मनोरंजनाची व्यवस्था करायची. त्यांना सांगितलं, प्रधानजी मला काहीच नको, मला इथून बाहेर काढा, बस एवढंच. बस म्हणले, हाच आहे ना निरपेक्ष आलेला आहे, कसा तरी याने काही गुन्हा केलेला नाही, हा आरोपानं आतमध्ये आलेला आहे, हा एवढाच अधिकारी इथून सुटण्याचा, बाकी काही सुटण्याचे अधिकारी नाही. आपली अशीच अवस्था आहे. हे जग आपल्यासाठी जर बंदी खाण्याचा विचार केला तर कुणी खाण्यात अडकलं, कुणी गाण्यात अडकलं, कुणी मनोरंजनात अडकलं, कुणी आपतेष्ट परिवारामध्ये ऐकलं, कुणी पद प्रतिष्ठेमध्ये अडकलं, कुणी राजकारणात अडकलं, कुणी महाराजपणात अडकलं. आम्ही सुद्धा अडकलोच ना बाबा. हे प्रत्येकांचं अडकणं आहे, गुंतणं आहे. पण हा गुंता संतत्वाच्या ठिकाणी सुटल्या जातो. पण कधी सुटल्या जातो? भावपूर्ण आदरपूर्ण त्या भक्तित्वाची जाणीव असेल आणि त्या भगवंताशी एकरूपता असेल तर इथून सुटणं गत्यंतर आहे, नाही तर नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जा. कारण अर्जुनाला जी गीता सांगत असताना भगवंतानी तत्व सांगितलं, अरे मला शरण येणारे भरपूर आहे, माझी पूजा करणारे काही कमी आहेत का? माय जपता जपता एके हाताने नोटा मोजणारी लोक आहेत. माझं भजन दाखवणारी कमी आहेत का? मला सांगा, या जगात डेकोरेशन करणारी कमी आहेत का? प्रदर्शन करणारी कमी आहे का? लोक आता रोज प्रवचन चालू आहे. मला गावातले मंदिरं कमी माहिती आहेत, मसनवाटे सगळे माहिती आहेत. जास्त स्मशानभूमीचा परिचय आहे आम्हाला. कोणत्या गावातली स्मशानभूमी कुठे आहे आम्ही बसल्या बसल्या सांगू शकतो. रोज दहाव्याचे प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे, रोज वेगवेगळ्या पद्धतीचे लोक भेटतात, आम्हाला सांगतात महाराज पंढरीची वारी चालू आहे. आम्ही दर आषाढी कार्तिकी वारी तर करतोच, पण दर 15 एकादशीला आम्ही पंढरपूरला आहे, आम्ही आळंदीला आहे. सध्याच्या कलियुगामध्ये डेकोरेशन जास्त चाललंय, करायचं कमी, सांगायचं जास्त. देवाला प्रदर्शन आवडत नाही. बहिरंग साधनेवरून कदाचित सगळं जग ओळखायला येईल, पण देवाला लागते ती अंतरंग साधना. अंतरंगामध्ये काय नांदतंय? वरचं डेकोरेशनला देव प्रभावित होत नाही. जग कदाचित प्रभावित होईल, जग ओळखेल. तुम्ही बघा, खाकी कपडे घातले, कमरेला बंदूक असेल, हातात दंडा असेल, खांद्यावर स्टार असेल की लोक लगेच ओळखतात हा डॉक्टर आहे म्हणून. नाही ना? झोप झाली आहे सगळ्यांची. लगेच आपण ओळख, अरे हा पोलीस आहे, खाकी कपडे आहेत.
याचं सगळं आभूषण हे चाललंय, ओळखलं, सगळे ओळखतात. डॉक्टर टटस्कोप गळ्यामध्ये आहे, मितभाषी, अरे हा डॉक्टर आहे, इंजिनियर ओळखता येईल, एखादा साहेब, एखादा पुढारी ओळखता येईल, सगळं काही, शेतकरी ओळखता येईल, वारकरी सुद्धा ओळखता येईल, साधू संन्यासीही ओळखता येईल बाबा. पण खरी भक्ती कुणाच्या हृदयात नांदते हे ओळखणं मात्र कठीण आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. अर्जुना अनन्यश्चिंतयन्तो मा. जसा मासा पाण्याशी अनन्य आहे, बाळ आईशी अनन्य आहे. उदाहरणं दिली आहेत. मासा पाण्याशी अनन्य आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराजांना भगवान विठ्ठलांनी सांगितलं होतं म्हणे, तुका अरे आता तुझ्यामध्ये माझ्यामध्ये भेद नाही आहे. तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. हे सिद्ध झालं होतं. तुकाराम महाराज मध्ये आणि देवामध्ये काही फरक नाही. तुकाराम नाम घेता का प्रेम. देव म्हणले तुका मग तू ना मी जर एक आहे तर तू आता भजन करणं सोडून दे, आता तुला भजन करायची गरज नाही. त्यावेळेला तुकाराम महाराज काय म्हणले माहिती, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी, कन्या सासूरासी जाये मागे. अरे बाबा तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. मुलगी पहिल्यांदा जेव्हा तिला वाट लावतात ना त्या मंडपातून, जशी तिच्या मनाची अवस्था होते ना की आई बाप सुटले, आता इथून डोली उठली तिथून तिरडी उठेल, ही ज्या मुलीची भावना आहे ना, आम्ही आई बापाशिवाय कसं राहावं हा प्रश्न ज्या लेकीच्या मनामध्ये आहे ना, तसं पांडुरंगा तुझ्या नावाशिवाय आम्ही कसं राहावं. उदाहरण देत असताना तुकाराम महाराज म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय मासा राहू शकतो का? राहू शकतो? पिंपळगाव खडकीचा तासभर राहीन का? नाही राहू शकत, राहूच शकत. ते मासेमारी करतात ना ती लोक, ते माशावर अशी पाणी शिंपडत असतात. तुम्ही त्या बाजारात जाऊन बघा कधीतरी, अशी सारखी पाणी शिंपडत राहतात मासे ताजे दिसावे म्हणून. आणि मग ते मासे विकत आणणारे सुद्धा आणल्या पाण्यातच टाकतात म्हणे. नंतर मासा कापताना तो घासताना त्याच्यावर पाणीच टाकावं लागतं म्हणे. एवढंच नाही, शिजताना सुद्धा मासा पाणी जास्त लागतं. मान हलवतात बघा ना, कसे अनुभव दृढ आहेत माणसं. एवढंच नाही म्हणे, मासे खाणारे सुद्धा खूप पाणी पितात. कारण का, तो मेला तरी पाण्याला सोडू शकत नाही, एवढा तो पाण्याशी अनन्य आहे. एखादं बाळ आहे, त्याची आई त्याला दिसत नाही, ते एवढं रडतं. बाप म्हणलं आता आई तर काही परत गेली, देवा घरी गेली, आता परत येणार नाही. त्यांना सिनेमातल्या नटे आणल्या, अप्सरा तर आणू शकत नाही, नटे आणल्या, त्यांना छान छान साड्या घातल्या आणि त्याला सांगितलं याच्यातली कोणती पसंत आहे बघ तुझी आई. तो पसंत करेल का? माझ्या आईच्या अंगाचा घामाचा वास येऊ द्या, माझी आई ती माझी आई. ही सेंट परफ्यूम मारलेली मी म्हणू शकत नाही माझी आई आहे म्हणून. त्या आईशी ते बाळ अनन्य आहे, जसा पाण्याशी मासा अनन्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना जोपर्यंत तो भक्त माझ्याशी इतका अनन्य होत नाही तोपर्यंत मी कृपा तरी कशी करायची. त्या द्रौपदीनं सगळ्यांच्या समोर हात जोडले. रुक्मिणीने मातेने एकदा प्रश्न विचारला होता देवाशी, का हो म्हणले, हे सगळे 5 पांडव, ही पांचाली सगळे तुमच्याशी कनिष्ठ आहे, पण माझा प्रश्न असा आहे, फार मार्मिक आहे. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला जायचंच होतं ना तिचे लज्जा रक्षण करण्यासाठी, तिला वस्त्र पुरवण्यासाठी तुम्हाला जायचंच होतं ना, मग काय एवढे स्वतःला तुम्ही शहाणे समजताय. बायकोच म्हणू शकते हे, दुसरं कोणी म्हणू शकत नाही. का रुक्मिणी मातेने प्रश्न विचार, का तुम्ही एवढे स्वतःला शहाणा समज. काय म्हणलं, काय रुक्मिणी तुझं बोलण्याचा काय अर्थ आहे, मला काही कळलं नाही, मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जायचंच होतं ना, तुम्हाला माहिती होतं ना मीच जाणार आहे म्हणून. सारी में नारी है की नारी में सारी है. तुम्ही वस्त्र भंडारो तिथे उघडलं आणि त्या द्रौपदीला वस्त्रदान दिलं. जायचंच होतं ना, हो, मग एवढा उशीर का केला. तुम्हाला माहिती तिची हाल किती झाले, ती किती रडली, ती किती यातनेमध्ये होती तुम्हाला माहिती. अहो, एखादी कुलमर्यादा सांभाळणारी स्त्री, एखादी खानदानी पतिव्रता स्त्री 4 चौघामध्ये तिचं वस्त्र हरल्या जातंय, तो दुःशासन तिचं चिरहरण करतोय, सगळे मोठे मोठे आचार्य दरबारामध्ये बसलेले आहेत. आणि देवा तुम्ही तिला मैत्रीण म्हणताना, सखा तत्व आहे ना तुमच्या दोघांमध्ये, मित्र मैत्रिणीचा भाव आहे, जीव लागत ना तुम्ही तिचे, मग तुम्ही वेळेवर गेला का नाहीत. भगवंताने अतिशय सुंदर उत्तर दिलं, रुक्मिणी तुझा प्रश्न बरोबर आहे, पण ऐक, पांचालीसाठीच नव्हे तर जगातल्या कोणत्याही स्त्रीसाठी किंवा कोणत्याही भक्तासाठी मी तेव्हाच जातो किंवा तू चरित्र डोळ्यासमोर आण, डोळे बंद कर आणि बघ द्रौपदीचं चिरहरण सुरू झाल्यावर द्रौपदीने काय केलं. द्रौपदीने सगळ्यांसमोर हात जोडले. तिनं काही सगळ्यात पहिले मला नाही आवाज दिला, ती लगेच म्हणली नाही की देवा ये म्हण माझ्यासाठी. ती पहिले गेली आंधळ्याकडे, जे आतूनही आंधळ आहे बाहेरूनही आंधळ आहे. ती सगळ्यात पहिली कुणाकडे गेली,
ज्याला संसाराचंही नेत्र सुख घेता येत नाही आणि ज्याला गीताही कळली नाही. संजय यानं दिव्य दृष्टीनं गीता सांगितली धृतराष्ट्राला, जशास तशी. जशी अर्जुनाला भगवंत सांगत होते ना, तशीच गीता इकडे संजय व्यासांचे शिष्य भगवान त्या धृतराष्ट्राला सांगत होते. पण इकडे जशास तशी गीता असून आपल्याकडे एक म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. तसं या आंधळ्याला ना परमार्थ कळाला ना याला संसार कळाला. याला आतूनही दिसत नव्हतं आणि याला बाहेरूनही दिसत नाही. अशा आंधळ्याकडे द्रौपदीने जाऊन काही फायदा झाला का. ज्या वेळेला चिरहरण, आणि ही आपल्यासाठी गोष्ट आहे, ज्या वेळेला चिरहरण चालू झालं त्यावेळेला सगळ्यात पहिले द्रौपदी आंधळ्याच्या समोर गेली. बाबा अहो ऐका, कुलवधू आहे तुमची, सून आहे, अहो थांबवा, हे सगळं कळतं की नाही तुम्हाला. तो काही करू शकला नाही. दुसऱ्यांदा गेली भीष्माचार्याकडे. भीष्माचार्य म्हणले, बेटा आम्हाला दिसतंय सगळं, पण मीठ याच्या घरचं खाल्लंय, मी काही करू शकत नाही. म्हणून जे बाणशय्येवर भीष्म झोपले ना, ते कशासाठी झोपले माहिती, त्यांना इच्छा मरण होतं. पण दुर्योधनाचं जे अन्न खाल्लंय ना, त्या अन्नाचा पासून बनलेलं रक्त, त्यातला कण कण जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत मी मरत नाही, कारण हे मीठ दूषित आहे. या दूषित मिठानं मला एका बाईची इज्जत वाचवू दिली नाही, हे गंगा भीष्मांचं म्हणणं होतं. याच्या घरचं वाईट खाल्लंय मी, म्हणून वाईटांच्या घरचं खाताना थोडा विचार करा. ही गोष्टी फार महत्वाच्या. जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. ती द्रोणाचार्यांकडे गेली, भीष्माचार्यांकडे गेली, कृपाचार्यांकडे गेली. रुक्मिणी तुझा प्रश्न बरोबर आहे, मला माहित होतं, पण मी अगोदर का गेलो नाही त्याचं उत्तर ऐक. सगळ्या जगाकडे ती फिरली, सगळ्यांकडे तिने हात जोडले, आणि ज्या वेळेला तिला अनुभव आला की हे जग, ही दुनियादारी आता माझ्या काही कामाची नाही, त्यावेळेला नाभीपासून अंतकरणातून तिनं मला एकच आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. आणि असं म्हटल्यानंतर तुला आठवतंय मी जेवत होतो, जेवता जेवता उठून तिच्यासाठी धावत गेलो की नाही. पण कधी, जोपर्यंत जगाची भीक मागणं थांबत नाही, जगाचं निर्णय जगाचे दरवाजे बंद झाले की माझा दरवाजा उघडतो, हे जर त्या भक्ताला माहित असेल ना, तर त्यानं दुःख झाल्यावर पहिले माझ्याकडे यावं, जगाकडे जाऊ नये. काय गरज आहे जगाकडे जाण्याची. आपल्याला माहिती ना विठोबा समर्थ आहे, निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे. अर्जुनाला हे सांगतात, अरे फक्त शरण ये ना, भाव मनामध्ये ठेव ना, मी आहे ना सांभाळायला, मी सगळं समर्थ आहे. आणि आजही जगामध्ये आपल्या अंतकरणातलं दुःख सांगायचं असेल तर मी सर्वांसाठी सांगेल. आपण किती मोठे पदाधिकारी इथे बसलेले असाल, कोणत्याही क्षेत्रात असाल, मला घेणं देणं नाही, उच्च पदवीधर असाल, आपण गृहिणी असाल, शेतकरी असाल, पण लक्षात ठेवा, अंतकरणात जेव्हा ही दुःखाचा पाझर फुटेल आणि असं वाटेल की आता या दुःखाचं सोल्युशन नाही आहे, आता याचा पर्याय नाही आहे, तुम्ही परमात्म्याला आतापर्यंत मानता की न मानता मला माहिती नाही, पण एकदा अनुभव घेण्यासाठी त्या देवघरासमोर बसा. मंदिरातही जायची गरज नाही, पण आम्ही आमच्या देवघरात देव आहे की नाही हेच आम्हाला अजून माहित नाही. मुठभर साखर ठेवायची आणि जायचं गावाला निघून. त्याला कधी नैवेद्य द्यायची आम्हाला पद्धत नाही, त्याची सेवा करायची आम्हाला. त्या देवघरासमोर बसा आणि जग दुनियेसमोर आता रडलात ना, आता फक्त त्याच्या समोर रडा आणि त्याला म्हणा, कृपा करणारे बाबा, धर ना एकदा माझा हात, काढ ना मला या दुःखातून बाहेर. गेला माझा बाप, गेली माझी आई, कुणी नाहीये मला रस्ता दाखवणार. या जगतामध्ये किती अन्यायी लोकांना तू आपलंसं केलं देवा. एकदा मनापासून प्रार्थना करून बघा, प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे की तो देव आपला झाल्याशिवाय राहत नाही. पण आपलं असं झालंय, नाचता येईना नांगण वाकडं, आपल्याला जमत नाही ने आपण खापर देवावर फोडतो. आपल्याला जमत नाही असं काय, आपल्याला ते काय दगडाचं आहे, ते कुठे ऐकतंय. फरक आहे. पायरीवर लोक चप्पल बूट सोडतात आणि त्याच दगडापासून घडलेल्या मूर्तीला लोक हात जोडतात. फरक आहे की नाही, आहे की नाही फरक. ऑब्झर्व करा तुम्ही. मंदिराच्या पायऱ्यावर आपण चप्पल बूट सोडतो, काही विवेकशील लोक मंदिराच्या पायरीच्या पाया पडतात, हा खरा नियम आहे. पायरीपासून कितीतरी अंतरावर आपली चप्पल, पण चोरीला जाईल याची भीती. बरेच लोक देवाकडे पाहिले, तोमेव माता मागे पिता तोमेव चप्पल. डाव्यात बसलं की कावळ्याकडे लक्ष, कीर्तनात बसलं की चपलाकडे लक्ष, मांडी खाली दाबून धरतात लोक. ते अपवित्र, लांब ठेवा मंदिराच्या पायरीच्या. आणि मग ऑब्झर्व करा, या पायरीवर लोकांनी चप्पल बूट सोडले, पण याच दगडाची ती आतली मूर्ती आहे, तिच्या लोक पाया पडतात. कारण का, ती घडली आहे, तिला छन्नी हातोडा लागलाय, तिनं खूप काही सहन केलंय, तेव्हा तिला लोक हात जोडतात. आपल्याही जीवनात असंच करावं लागेल, नाही तर लोक जोड्यानं मारतील. चुकलं की. लक्षात ठेवा, एक गोष्ट फार महत्वाची आहे, चुकलं की जोड्यानं मारतात हा समाज आहे.
पण आदर्श घ्यायचा असेल तर जोड्यासहित पाया पडतात. हा तोच समाज आहे. मग म्हणता आमच्या चप्पल काढू दे, नाही ना महाराज राहू दे ना. संतांच्या पायात जोडे असले ना तरी लोक त्या जोड्याच्या पाया पडतात. आणि हाच समाज चुकलं की जोड्यानं मारायला कमी करत नाही. हा फरक आहे समाजातला आणि संतातला. मग संतत्व तेवढं दृढ झालं कारण का त्यांच्यामध्ये भक्ती तत्व तेवढं निष्ठ झालं, आरूढ झालं, एकाग्र झालं. आणि त्या एकाग्र तत्वाने त्यांनी त्या भगवंताची उपासना करायला प्रारंभ केला. आणि उपासना एवढी घट्ट केली. कधीतरी कथा कीर्तनात बसलं ना की स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे. प्रवचनात बसलं की महाराजांनी एवढ्या राक्षसाच्या कथा सांगितल्या, देवांच्या कथा सांगितल्या. आपण नेमके कोण आहेत बुवा, पात्र परिचय असला पाहिजे ना. आपला स्वभाव कोणासारखा आहे. आपण मीराबाई सारखे तर नाही ना. एखादा चित्रपट पाहिल्यावर आपण स्वतःला ऑब्झर्व करतो, माझी हेअरस्टाईल माधुरी दीक्षित सारखी तर नाही ना. हसल्या म्हणजे करता हे सगळं. मी अक्षय कुमार सारखा तर दिसत नाही ना. चित्रपट पाहिल्यावर जर आपण नटनट्यांशी आपली तुलना करतो तर ते ग्रंथ ऐकून आपण त्या भक्तांशी आपली तुलना करू शकत नाही का. मी जनाबाई तर नसेल ना, मी चोखा महाराज तर नसेल. उस डोंगा परी रसन हे डोंगा. मी कोण आहे नेमका. मी रावण आहे. मी आतापर्यंत जगावर अन्यायच केलाय का. मी हिरण्यकश्यप आहे का. बसल्या बसल्या बहिणीच्या घराला आग लावायचं काम मी शकुनी मामा म्हणून केलंय. दुर्दैवानं असा मामा आपल्याला भेटू नाही कधी का पाहिजे. कोण आहे आपण. इथं बसल्या बसल्या ऑब्झर्व करावं. कुठेही कोणाचंही कथा कीर्तन नाही का त्याच्यातून चांगलं घेऊन खरंच हे सगळं सांगितलंय. पण मी कुठपर्यंत पोहोचलोय. इतक्या दिवसाचा मी नुसता जगतोयच आहे. सकाळी उठतोय, नाश्ता करतोय, कामाला जातो, दुपारी खातो, पुन्हा हे सगळं पचावं म्हणून गोळ्याही खातो, ऍसिडिटी होऊ नये म्हणून. खात 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 संध्याकाळ झाली, झोप आली, झोपलो, पुन्हा दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम चालूच आहे. कुणी मेलं की जा मैतीला, साखरपुड्याला जा, लग्नाला जा, आपलंही वाटोळं त्याचंही वाटोळं. बरोबर आहे का. काय हसले हो तुम्ही. खरंच वाटोळं झालं की काय. हेच करतोय ना. नाविन्यपूर्वक आमचं काही वेगळं जीवन नाहीये. वेगळं जगावं असं वाटत नाही का. काहीतरी वेगळं करावं. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज झाले. कदाचित त्यांचे गुण तर माझ्यात नाही ना. मला नाही पावल्या जात कुणावर झालेला अन्याय. कदाचित मी धर्मवीर संभाजी महाराजांचा अंशच तर नाहीये ना. भले त्या कुळात जन्माला नसेल आला. मी छत्रपती शिवाजी महाराज, माझ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. मी आहे कोण. माऊलींची ओळी याच्यावर आहे मी कोण ऐसा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे मी कोण आहे याचा रस्ता कधी सापडेल की नाही. कुठपर्यंत शोध घेणार आहे. जोपर्यंत सापड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच स्व सापडलं आणि ते स्व पाहण्यासाठी अंतकरणातला तो आरसा, तोरा मन दर्पण कहलाय. आरशात पाहता की नाही तुम्ही. आरशात हे इमानदारीपूर्वक उत्तर आहे. काही काही पाहते पण बळच मान हलवलेत नाही. अहो काही काही भूत तर एवढे विचित्र आहेत. उठल्या उठल्या आरशात पाहतात. आणि आरशात पाहिलं का पाहून झाल्यावर दिवसभरात जर एखादं काम झालं नाही की पुन्हा हे स्वतःलाच म्हणतात आज कुणाचं तोंड पाहिलं कुणाच ठोक कामच झालं. अरे तुझंच पाहिलं आणि कुणाचं पाहिलं. तूच एवढा विचित्र आहे. दुसऱ्याला कशाला बोलतो बाबा. माणसं आडवी जाईल आणि काम नाही होईल. तू विचित्र, तू आडवा जाऊ नको कुणाला, म्हणजे प्रश्न मिटला. तो आरसा आहे ना सगळं काही प्रतिबिंब स्वच्छ दाखवतो. मी उदाहरण सांगत असते नेहमी. एक गावामध्ये वेडा माणूस होता. वेडा म्हणजे त्याला घरचे लोक वेडे म्हणायचे. आणि मग ते यात्रा होती गावातली. बायको म्हणली अहो काय इथं बसलात म्हणली तुम्ही. काही सगळे लोक नवरे म्हणे काही ना काहीतरी घेऊन येतात. उठा म्हणे उठा, इथं बसून कंटाळ येत नाही तुम्हाला, जा म्हणे जत्रेला जा काहीतरी घेऊन या. ते उठलं, यात्रेमध्ये गेलं. आता येड भोळा स्वभाव, काय घ्यावं काय घ्यावं काय घ्यावं. एका दुकानात गेलं, चमकणाऱ्या वस्तू दिसल्या. यानं आतापर्यंत आरसा पाहिलेलाच नव्हता. चमकणारी वस्तू दिसली, जसं गेलं तसं यानं आरसा हातात घेतला. बरं इथपर्यंत होता ठीक होतं. पण यानं असा तोंडासमोर धरल्यावर हे एकदम म्हणलं अरे बापरे काय देखणं आहे. यानं स्वतःला पहिल्यांदाच आरशात पाहिलेलं होतं. आणि हे म्हणलं अरे बापरे काय देखणं आहे. दुकानदार असं डोकावून पाहायला लागला. येडं आलं म्हणलंय दुकानात. काय लोक कसे ग्राहक येतात कोणास ठाऊक. आणि मग यानं पाहिल्यानंतर हा त्याला म्हणतो काय चाललंय काय. तर त्या आरशातलं याला म्हणतोय काय. म्हणजे आवाज याचाच होता म्हणून प्रतिकृती त्याचीच होती. मग यानं डोक्याला असं हात लावला तर आरशातलं नाही डोक्याला हात लावला. मग यानं कान खाजवलं तर ते आरशातलंही कान खाजवायला लागलं. मग यानं असं केलं तर ते आरशातलंही तसं करतो. अरे बापरे म्हणलं बायको विचारत नाही जेवले का हे विचारायला लागले. हे किती प्रेम करतोय. काही झालं तरी याला गमवायचं नाही. कुणाला. काही झालं तरी याला गमवायचं नाही. आणि मग त्या दुकानदाराला हे म्हणलं काव हे रावसाहेब कितीला दिले.
काय म्हणला? रावसाहेब नावाचं नाही कोणी येतं का? हे मग नाव चेंज करायला. हे रावसाहेब कितीला दिले? दुकानदार म्हणला फुकट घेऊन जा, पण पटकन पळून जा, तुझ्यामुळे बाकीचे एवढे होतील म्हणला. आरशाला रावसाहेब म्हणते. मग त्यानं तो आरसा घेतला, फुकट घेऊन जा म्हणून अजून खुश झालं. मला असं डाव्या हातात धरून धरून रस्त्याकडे चालला, घराच्या रस्त्याकडे. पुन्हा बोलतोय यंदा पेरणी काय, पीक काय, खत कोणतं, कसं कसं बोलत बोलत चालला. म्हणला नाही 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 नाही, जीवनात देऊ एकदा तरी जिव्हाळ्याचा माणूस माणसाला देतो. एक तरी जिव्हाळ्याचा माणूस जीवनामध्ये भेटतो, कुठं ना कुठं तरी भेटतच, त्याला गमवायचं नसतं. हे मागच्या दारानं गेलं, अडगळीच्या खोलीमध्ये गेलो आणि तिथे हा आरसा लपवण्यासाठी प्रयत्न केला. रावसाहेबाला लपवून ठेवायचं म्हणलं, बाकी काही माहित नाही. सगळीकडे पाहिलं, काही ठेवायची जागा दिसेना. एक खिळा दिसला, त्याच्यावर तो आरसा अडकवला आणि कुणाला दिसू नये म्हणून त्याच्यावर कपडा टाकला. घरातले लोक इकडे तिकडे गेलं की यांना आपलं त्या खोलीत जायचं, तासन तास बोलत बसायचं. बायको म्हणली पप्पाचा बाप कामातून गेला, माझ्याशी गप्पा मारीत नाही, पण आतमध्ये जाऊन कुणाशी बोलता येईन, कुणाशी काय नखरे करता येईन, हसतच बाहेर येता येईन. काय डोक्यावर परिणाम झाला कुणास ठाऊक. आतमध्ये नेमकं कोण आहे, कोणती हडळ आहे, काही कळे ना. तिला 15 दिवस झाले तरी त्या गोष्टीचा पत्ताच लागेना. 15 दिवसानंतर तिनं आयडिया केली, म्हणे भाजीपाला घेऊन या, सगळं संपलं म्हणे घरातलं. जा म्हणे पहिले. पिशवी घेतली, पण याच्या डोक्यात आलं ही आतमध्ये जाईन. त्यानं एवढं मोठं लॉक टाकलं, त्याला कुलूप लावलं आणि गेला महाराज. आता ती बाईची जात. स्त्रियांमध्ये 8 अवगुण असतात. कशा राग राग पाहायला लागल्या. प्रवचन करणारी बाईचे काही वेगळं समजू नका, रामायणातलं प्रमाण आहे हे, रावणानं सांगितलेलं आहे. शूर्पणखा, स्त्रियांमध्ये 8 अवगुण, त्याच्यातला पहिला अवगुण संशय. नाही म्हणावं तुमच्यात. तुम्हाला पाहायचं असेल ना, आता प्रवचन झालं, घरी गेले ना तुम्ही, काही नाही, चांगला शर्ट घालायचा, परफ्यूम मारायचं, लगेच हे विचार काय कुठं काय, मी काय घालू नाही कपडे, नाही नाही तरी पण काय, एवढं अवघड आहे. तिच्या मनात संशय आला